नमस्कार मंडळी, आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. गेल्या काही दिवसामध्ये हॉस्पिटल रुग्णालयांचं जे आरोग्य विभागामध्ये जनतेची लूट होते यावर मोठा वादंग महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पुणे येथील मंगेशकर रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि तिला 10 लाख रुपये भरण्यासाठी हॉस्पिटलने सांगितलं होतं. मात्र ते भरू शकले नाही आणि त्यांना दुसरीकडे या महिलेला घेऊन जावं लागलं आणि त्यामध्ये त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रात एक संतापाची लाट उठली आणि या डॉक्टरांवर, मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करा अशी मागणी झाली आणि त्यामुळे इतरही आरोग्यसेवेवर, महाराष्ट्रातल्या आरोग्यसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. सर्वसामान्यांना आरोग्यसेवा कधी मिळेल, चांगली सेवा कधी मिळेल असा प्रश्न उपस्थित होतो. शासनाच्या अनेक योजना ह्या गरीब आणि अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी जरी असल्या तरी धर्मादाय रुग्णालयामध्ये ज्या रुग्णांसाठी खाटा ठेवलेल्या आहेत त्या राखीव असतात का आणि त्यानुसार त्यांना उपचार मिळतात का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. कारण खाजगी रुग्णालय हे रुग्णांना लुटण्याचे अड्डे बनत आहेत का असाही एक आरोप होतो आहे. हिंगोलीचा एक व्यक्ती MGM हॉस्पिटल येथे महात्मा गांधी मिशन छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलीला ॲडमिट केले असता डेंग्यूच्या रुग्णासाठी 6 लाखाचं बिल महात्मा गांधी मिशनमध्ये लावलं गेलं आणि त्यावर या भागातील आमदार संतोष बांगर यांनी MGM रुग्णालयातील प्रशासनाला आणि डॉक्टरला धारेवर धरले. तुम्ही 6 लाखाचं बिल करताय तर रुग्णांना तुम्ही अमृत पाजलंय का असा सवाल त्यांनी उपस्थित करत लूट थांबवा, रुग्णांची लूट थांबवा असा एक मागणी केली आणि या संदर्भात आपण मुख्यमंत्र्याकडेही जाब विचारणार आहोत आणि ही तक्रार करणार आहोत असं संतोष बांगर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना मोफत आणि अल्प दरात उपचार मिळावेत यासाठी शासन पुढाकार घेत आहे, अनेक योजनाही राबवत आहे. मात्र त्याचा लाभ हा तळागाळातील रुग्णांना मिळतोय का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. दुसरीकडे डॉक्टर आणि प्रशासन, हॉस्पिटल म्हणतात आमची ही बाजू समजून घ्या, आता अत्याधुनिक उपचार आलेले आहेत त्यामुळे खर्च हा वाढणारा आहे आणि त्यानुसार आम्ही ट्रीटमेंट करतो आणि त्यानुसार बिल लावतो अशी एक प्रशासनाकडून आणि डॉक्टरांकडून सांगितलं जातं. मात्र महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग यावर झोपला आहे का असा एक प्रश्न सर्वसामान्याकडून उपस्थित केला जातो आहे. कारण आरोग्य यंत्रणेवर महाराष्ट्र शासनाचा वाच असणं आवश्यक आहे, नजर असणं आवश्यक आहे. धर्मादाया रुग्णालयामध्ये गरिबांना उपचार मिळत आहेत का यावरही करडी नजर शासनाची अपेक्षित आहे. अनेक रुग्णांना गरज असतानाही उपचार मिळत नाही, त्यांना अगोदर डिपॉझिट करावी लागते, त्यानंतरच रुग्णांना उपचार मिळतो. अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र या संदर्भात शासन हे गंभीर नसल्याचं दिसतंय. एखादा विषय समोर आला की हे प्रकरण काही दिवस चालतं, त्यानंतर पुन्हा त्याचा विसर पडतो आणि अनेक गरीब सर्वसामान्य रुग्ण हे आपल्या उपचाराच्या वेळेअभावी उपचारामध्ये गुंतलेले असल्यामुळे अनेक हॉस्पिटल डॉक्टरविरोधात तक्रार करत नाही. ते त्यांच्या उपचारामध्येच परेशान असतात आणि त्याचा फायदा डॉक्टर आणि रुग्णालय घेतात असे अनेक उदाहरणेही समोर आलेली आहेत. त्यामुळे शासनानेच 60% जागा राखीव धर्मादाय रुग्णालयामध्ये असणे अपेक्षित आहे आणि त्यानुसार त्या असतात का आणि रुग्णालय हे रुग्णांना लुटण्याचं साधन होत आहेत का. कारण छोटी रुग्णालय गेल्या काही वर्षामध्ये मोठमोठ्या रुग्णालयामध्ये
रुग्णालयाचं रूप या रुग्णांनी धारण केलेलं आहे. स्मार्ट रुग्णालय झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणावर रुग्णांकडून फी घेतली जाते, उपचारासाठीचा खर्च घेतला जातो आणि त्यामुळे रुग्णालय ही रुग्णांना लुटण्याची साधन बनत आहेत का? आणि त्यासाठी आरोग्य विभाग, शासनाचा आरोग्य विभाग काय करणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यात लक्ष घालून आरोग्य यंत्रणा सरळ करणार का? गरिबांना उपचार माफक दरात मिळणार का? या संदर्भात शासन काय भूमिका घेतंय हे येणाऱ्या काळात दिसूनच येईल. संतोष बांगर आमदार हिंगोलीचे हे या संदर्भात मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार आहेत. त्यानंतर आपल्याला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या संदर्भात काय निर्णय घेतो, आरोग्य विभाग काय निर्णय घेतो या संदर्भात आपण बघूच. मात्र शासनाने या संदर्भात गंभीर अशी दखल घेऊन गरीब आणि अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना माफक दरात उपचार मिळाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. तुम्हाला एखाद्या हॉस्पिटल संदर्भात काही अनुभव आले असल्यास त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आरोग्य विभागात जो सावळा गोंधळ सुरू आहे त्या संदर्भातही आपण नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.